खोपोली येथील काळोखी हत्या प्रकरण ताजे असतानाच नेरळ शहरात निवडणूक प्रचाराच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ममदापूर येथील राहणारे रिक्षाचालक विशाल हिसाळके असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर भिवपुरी रोड येथील रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। ही घटना बुधवारी मध्यरात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर कर्जत कल्याण राज्यमार्गावरील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे। या प्रकरणी नेरळ पोलिसांनी मिलिंद शिंगे, ऋषभ कुरेशी आणि अमान पटेल या 3 आरोपींना तत्काळ अटक केली आहे। फिर्यादी जखमी तरुणाने आपल्यावरील हल्ल्यातील दिलेल्या माहितीनुसार 3 आरोपी यांच्यासह या घटने प्रकरणात आणखी एका शिवसेना शिंदे गट नेते व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांचे नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरेश टोकरे हे आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी नेरळ परिसरात फिरत होते। यावेळी हॉटेल टीवाले ममदापूर येथे त्यांच्या आणि जुने कार्यकर्ते धनेश्वर शिंगे यांच्यात विरोधी उमेदवाराच्या म्हणजे शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद झाला। वादानंतर टोकरे हे तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येते। यानंतर धनेश्वर शिंगे हे आपल्या बहिणीच्या खाद्य टपरीवरील मित्र विशाल हिसाळके यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा करीत असताना टोकरे समर्थक शिंदे सेनेचे कार्यकर्ते असलेल्या मिलिंद शिंगे यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली। या दरम्यान मिलिंद शिंगे यांनी आपल्या स्कूटीमध्ये ठेवलेले धारदार शस्त्र बाहेर काढले, मात्र यावेळी त्यांना धनेश्वर शिंगे यांनी अडवले। या दरम्यान धनेश्वर यांचा हात त्या धारदार शस्त्राने कापला गेला असून परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर घटनास्थळी टोकरे समर्थक आणखी साथीदार ऋषभ कुरेशी, अमान पटेल या 2 जणांनी विशाल हिसाळके यांस रस्त्याच्या विरुद्ध बाजूला नेऊन त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशाल हिसाळके यांना तत्काळ नेरळ येथील खासगी दवाखान्यात स्थानिकांच्या मदतीने दाखल करून पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल भिवपुरी येथे हलवण्यात आले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून हल्ल्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले। अलिबाग येथील फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपास केलाय। आरोपी विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत। दरम्यान ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली की निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या वादातून याचा तपास सुरू आहे। या घटनेमुळे नेरळ परिसरात निवडणूक काळात वाढत्या तणावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। तर जिल्हा परिषदेचे उमेदवाराचे पती तथा शिंदे सेना आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे। खोपोली येथील काळोखे हत्या प्रकरण समोर आहे। राजकीय दृष्टीने केलेले हे कृत्य की आणखी काही याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करून वेळीच या घटनेचा सखोल तपास करणे गरजेचे बनले आहे। आम्ही रात्री धनू वगैरे आम्ही मित्र मोहितला सोडायला चाललो होतो। टेवाले हॉटेलजवळ गेलो होतो, तिथं बरीचशी माणसं उभी होती आमची, तर आम्ही त्यांच्याजवळ थांबलो होतो। त्यातलं पण एक निघून गेले। आमची चर्चा चालू होती तर तेवढंच सुरेश दादा टोकरे आले। तर ते आले तर ते धनूला बोलतात की तू चुकीचं काम केला, बोलतो बायकोच्या पलंगावरनं, बोलतो आईच्या पलंगावर जाणारी माणसं। एवढं ऐकलं पण मी निघून गेलो, कारण त्याचे धनुचा आणि त्यांचा काय विषय असेल मी नाही बोलत थांबलो। मी गेलो बहिणीच्या दुकानावर। मग तेवढ्यात तो धनू पण थोड्या वेळाने माझ्याजवळ आला, तो असं झाला विषय। तर तेवढ्यात मिलिंद शिंगे आणि टोकरे ते एकमेकाशी बोलत होते। मग मिलिंद आला, धनूने मला विषय सांगितलं, तर मी त्याला बोललो का हा रे, बोललो चुकीचा बोललो, बरोबर आहे तुझा राग आला, बरोबर आहे। तर मिलिंद शिंगे डायरेक्ट माझ्याशी भांडवत लागला। त्याला कसला राग आला का मी बरोबर आहे बोलण्याचा किंवा मी दुसऱ्या पक्षाचं काम करतो म्हणून या गोष्टीचा त्याला राग आला असतं, तर त्यांनी माझ्या डायरेक्ट कानपडात मारले आणि लाथाबिथं मारायला लागला। मग मी पण त्याला धरलं तर तो गाडीजवळ धावत गेला, त्याच्या स्कूटीमधून चॉपर काढला आणि माझ्या अंगावर चॉपर घेऊन धावत आला। त्याने मारायचा प्रयत्न केला, मी त्याला मारून नाही देऊ आणि नंतर समजलं का बोललो मारणार पण नाही, गावातलं बोललो तेवढा होईल। तर तेवढ्यात ते दोघं जण मुस्लिम समाजाचे, तो एक कुरेशी म्हणून तो आणि एक त्याच्या पाठी होता पटेल म्हणून, ते दोघं लागले मला मारायला। हात धक्काबक्की गेले तर तो मिलिंद शिंगेकडचा चॉपर त्या पटेलने घेतलेला। तर पहिले कुरेशी आलं मला मारायला, तर मी कुरेशीला पण धरलं, बोललो तुझं नक्की संबंध काय मला मारायचा ना, कारण आता तो मिलिंद पण गावातला एक प्रकारे त्याचं झालेला आमचं झालं, पण याचा काही संबंधच नाही। याला कोणी पाठवलं का मारायला मला नाही माहीत। तर तो मला धरायला लागला, तर मी त्याला धरला बोललो तुझं संबंध काय मला मारायचा। मला तर तेवढा बोलल्यानंतर मग त्यांनी तो दुसरा आला, त्याच्या खिशात चॉपर होता, तो आला तर मी त्याला धरला। मग तू पण आला, म्हणजे तिघं झाले ना, मी त्याला धरल्यानंतर
तो माझा भाऊ पण आला तर बोलतो कोण आहे ते कोण आहे. भावाने मीनी त्याला त्या पटेलला धरला, तेवढ्यात तो चॉपर आणि कुरेशीनी त्याच्याकडून घेतला ना माझ्या डायरेक्ट वार केला. तसं रक्त एकदम नॉनस्टॉप निघायला लागलं. माझ्या भावाने मला दवाखान्यात नेला. पण त्यांचा संबंध काय नव्हता. मला याचं कारण पाहिजे का त्यांनी का मारला, माझी त्यांची दुश्मनी काय आहे ते मला सांगा.